नमस्कार मित्रांनो, मी तुषार कोल्हापूरकर। श्रावण चालू आहे त्यामुळे सगळीकडे व्हेज खायला लागल्यात। आपण आलोय कोल्हापुरात मंगळवार पेठेत असणाऱ्या व्हेज हॉटेलला। त्याची स्पेशालिटी आहे थाई सिस्टीम आणि आपण चाललोय हॉटेल गोविंदपुरममध्ये। गोविंदपुरम हे हॉटेल खूप छान त्यांच्या सॉफ्ट आणि साध्या जेवणासाठी प्रसिद्ध आहे। आपण तिथे जाऊन त्यांच्या थाई सिस्टीमच्या जेवणाचा आस्वाद घेऊया। आणि पद्माराजे शाळेपासून एक 100 मीटर पुढे गेल्यानंतर अगदी IDBI बँकेच्या समोर एका पोळामध्ये आहे हॉटेल गोविंदपुरम। गोविंदपुरमचं जेवण ते कोल्हापूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांची थाई सिस्टीम असते आणि खूप सुंदर जेवण असतं। आपण आता गोविंदपुरम हॉटेलमध्ये चाललोय। आपण तुम्हाला बोर्ड दाखवतो, मागे लिहिलेला कोपऱ्यावरती बोर्ड आहे हॉटेल गोविंदपुरम। ट्राय करणार आहोत हॉटेल गोविंदपुरमची श्रावण स्पेशल थाई। त्यामध्ये ते पुरणपोळी आणि तूप सर्व करतात। गोविंदपुरम हे कोल्हापुरातील एका प्रतियश हॉटेलपैकी एक आणि खूपच कमी वेळामध्ये त्यांनी आपल्या चव आणि सर्व्हिसनं कोल्हापूरकरांची मनं जिंकून घेतलेत। हॉटेलचे मालक सौरभ जोशी सर आपल्यासोबत आहेत आणि ते त्यांच्या श्रावण स्पेशल थाळीबद्दल आपल्याला काही माहिती देतील। आपण बघूया त्यांच्या श्रावण स्पेशल थाळीमध्ये काय काय आहे। नमस्कार, मी सौरभ जोशी, गोविंदपुरम। आपल्याला माहीतच आहे की आता श्रावण महिना आहे चालू आहे, तर श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण महिना स्पेशल ही श्रावण थाळी चालू केलेली आहे। त्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणेच केळीच्या पानावर शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण मिळेल। त्यामध्ये गरम पुरणपोळी, दूध, तूप, वरण भात, काळा भात किंवा कायरस असे एक विविध प्रकार तुम्हाला खायला मिळतील या श्रावण थाळीमध्ये। इथं आलोय आणि ऑर्डर दिलेली आहे श्रावण स्पेशल थाळीची। इतका मस्त वास येतो इथं आणि लय भूक लागल्या आणि असं मन चलबिचल व्हायला लागले यांच्या जेवणाच्या वासानं आणि एक नंबर वास इथे यायला लागलाय। आणि आता थोड्या वेळातच आपली श्रावण स्पेशल थाळी इथे येईल। थाळी आल्यानंतर आपण मस्तपैकी पोटभर पुरणपोळीवर ताव मारूया। थाळी आपल्यासमोर आलेली आहे आणि आता एक एक पदार्थ सर्व करतायत। साईड डिशेस लागतायत, काकडी, शेंगदाण्याची चटणी। हॉटेल गोविंदपुरमची श्रावण स्पेशल पुरणपोळी थाळी माझ्यासमोर सर्व झाली आणि आता आपण पाहूया या थाळीमध्ये काय काय आहेत आणि आपल्याला काय काय छान पदार्थ खायला मिळणार आहेत। सर्वप्रथम यांनी पांढरा भात, वरण आणि तूप असा मस्त बेत आपल्यासमोर सर्व केलाय। तुपाची धार येते भातावरती। या थाळीमध्ये आहे हे स्पेशल गोविंदपुरमचं पंचामृत। हे गोड अशी मस्त चिंचेची चटणी असते, त्याचसोबत काकडी, शेंगदाण्याची चटणी, भात आणि वरण। आणि आपल्या बरोबर आहे, आपल्याला इथे दिसतंय मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, मस्तपैकी अस्सल गावरान शेवग्याची आमटी आणि भजी। भात खाल्ल्यानंतर आपल्याला येईल पोळी। आता जोरदार पोटात भूक लागली, कावळे ओरडतात। आपण भातापासून जेवणाची सुरुवात करू, तेवढ्यात पोळी सर्व होईलच। वरण भात आणि तूप पासून आपण या जेवणाची सुरुवात करू। वरण भाताची टेस्ट खूपच मस्त आहे, प्रीमियम आहे, अगदी साधी आहे आणि त्याच्यासोबत पंचामृत खाताना इतकं सुंदर लागतं। मस्त फिलिंग आहे, एकदम कम्फर्टिंग आहे। आपण वरण भात लवकर संपूया आणि पोळीची वाट बघूया। आता माझ्यासमोर पोळी सर्व होते
आपण पुरणपोळी, दूध आणि तूप या मेनूवर ताव मारूया. वा वा वा, मस्त तुपाची धार. सुंदर आहे जेवण इथलं, खूप म्हणजे खूप टेस्टी आहे. अगदी कम्फर्टिंग फूड आहे. इथलं पुरणपोळी आणि दूध आणि तूप ट्राय करूया आपण. मी तुम्हाला याची टेस्ट सांगतो. मस्तच. पुरणपोळी इतकी सॉफ्ट आहे आणि तोंडात मेल्ट होते आणि खूप सुंदर पुरणपोळी यांनी केलेलं आहे. श्रावणामध्ये तुम्ही पुरणपोळी खाण्यासाठी गोविंदपुरम हॉटेलला नक्की या. अक्षरशः तोंडात विरघळणारी पुरणपोळी यांनी बनवलेली आहे. मला खूप आवडली. 10 पैकी 10 मार्क पुरणपोळीला. तर यांचं हे जे पंचामृत आहे ना, त्याला कायरस असं पण म्हणतात. तर या पंचामृतमध्ये चिंचेचं कोळ आणि थोडंसं गोडसर शेंगदाणा फोडणी, थोडासा कडवट स्वाद, असं मस्त वेगळंच काहीतरी फिलिंग आहे त्यांचं. आणि हे मला कायरस खूप आवडतं. मी येतो नेहमी इथं जेवायला. आणि पुरणपोळी तर अप्रतिम आहे. अक्षरशः तोंडात मेल्ट होते. आणि तूप, दूध आणि पुरणपोळी खूप सुंदर जेवण आहे. मला खूप आवडलं जेवण इथलं. आता मी पोळीवर घेतोय आणखी थोडं तूप आणि दुधासोबत कालवतोय ही पोळी. आणि पोळी ही कालवूनच खायची असते. पोळी खाताना ती तोंडात अशी सॉफ्टली मेल्ट होते. खूप छान एक्सपिरियन्स आहे. आणि तूप, पोळी, दूध मला खूप आवडलं इथलं. आणि त्याच्यासोबत पंचामृतची टेस्ट, वा 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 वा, मस्तच. एक नंबर एक्सपिरियन्स. पोळीवर ताव मारल्यानंतर मस्तपैकी मसाले भात आपल्यासमोर आलेला आहे. मसाले भात आणि ही शेवग्याची आमटी आता आपण खाऊया. मस्त वास येते मसाले भाताचा, खमंग असा. नमस्कार मित्रांनो, मी तुषार कोल्हापूरकर आणि आपण पाहताय माझं यूट्यूब चॅनल जर्नी विथ तुषार. तर या श्रावण महिन्यामध्ये मी करतोय कोल्हापुरातील एकदम पारंपरिक, साध्या आणि खूप चविष्ट अशा कोल्हापुरी शाकाहारी थाळ्यांचे ब्लॉग. आणि आज आपण पाहिलं हॉटेल गोविंदपुरम. गोविंदपुरमची पुरणपोळी थाळी, श्रावण स्पेशल पुरणपोळी थाळी खूप प्रसिद्ध आहे. आणि या थाळीचा आज आपण आस्वाद घेतला. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ तुषारला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज नक्की पहा आणि सर्वांना शेअर करा. पुरणपोळी थाळी खायला हॉटेल गोविंदपुरममध्ये नक्की या. धन्यवाद.